भिवंडी तालुका के पिंपलास गांव श्री दत्त मंदिर पर महंत गुरुवर्य परम पूज्य बाल योगी हरिभक्त पारायण चिंतामन महाराज पाटिल सोनाले, परम पूज्य बाल योगी मच्छिंद्रनाथ महाराज ओली, वैकुंठवासी हरिभक्त पारायण महंत महानंद काशीनाथ बाबा पाटिल, श्री परम पूज्य बाल योगी निर्मलनाथ महाराज हरिभक्त पारायण बालाराम महाराज सरौली, हरिभक्त पारायण पंडरीनाथ महाराज पाटिल खांडवल, हरिभक्त पारायण कबीर महाराज म्हात्रे गुंदौली। इनके आशीर्वादों से श्री गिरीश विठल म्हात्रे हरिभक्त पारायण, पंडित दाजी भोईर हरिभक्त पारायण, रामदास बुआजी पाटिल, प्रमोद तुकाराम म्हात्रे हरिभक्त पारायण, दिनकर मुकुंद म्हात्रे हरिभक्त पारायण, चिंतामन म्हात्रे, गुरुनाथ कृष्णा भोईर, कालिदास शनिवार मड़वी, बलिराम पांडुरंग गायकवाड़ हरिभक्त पारायण, मोहन शांताराम मड़वी हरिभक्त पारायण, साखाराम लहू भोईर, ढोंडू तुकाराम म्हात्रे, साखाराम अर्जुन गायकवाड़, सुनील अनंत ठानगे, महेंद्र काशीनाथ मड़वी, बाल मुकुंद म्हात्रे तथा प्रगति क्रीड़ा मंडल, प्रगति महिला मंडल, स्वाध्याय परिवार, श्री गणराज कृपा सेवा मंडल, अग्नि माता सोसाइटी, निरंकार मंडल व पिंपलास गांव के ग्रामस्थ मंडलों द्वारा हर वर्ष की तरह इस वर्ष भी श्री गुरुदत्त भगवान की जयंती उत्सव 16 का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर श्री गुरुदत्त भगवान की अभिषेक, महापूजा, महाआरती, भजन, कीर्तन, हरिपाठ, पालकी, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। थोडी का असेल थोडी म्हणजे भरपूर आहे, पण सगळी ज्ञानी जन आहेत याचा आनंद मला आहे। धैर्य महाराज जेव्हा ज्ञानी जनांमध्ये कीर्तन करायला मिळतं तेव्हा अधिक आनंद होतो, नाही का? कुश्ती तो ऐसे लुच्चे पिच्चे पहलवान से नहीं खेलने का, जरा बढ़िया चाहिए, और जब बढ़िया मिलता है तो हम भी बढ़िया काम करने का कोशिश करता है। कारण आज आपल्या
आपल्याकडे एवढे उत्सव एवढे सप्ताह होतात की प्रत्येक इथला बसलेला ज्ञानी माणूस आणि उभा असलेला ज्ञानी माणूस प्रत्येकाला प्रत्येक ग्रंथाचं सगळं देवाचे अवतार म्हणा काही आणखी सगळं काही ज्ञात असत। आणि त्यामुळे अभंग घेतल्यानंतर काहींना तर असं पण आता कसा अभंग सोडवणार असे पण असतो। आम्ही कीर्तनकार जेव्हा बसतो तर अभंग घेतला गेला की आमचे चिंतन सुरू होतं, आता अभंग करून सोडवेल। काही महात्म्य असतात त्यांचं नाही समजत मला, ते फार अद्वितीय चिंतन मांडतात, चंद्रशेखर महाराज वगैरे किंवा यांचे शास्त्री महाराज वगैरे खूप छान चिंतन मांडतात। त्यामुळे भगवान परमात्मा अवतीर्ण होतो म्हणजे मूळ स्वरूपातून तो खाली येतो। त्याचं मूळ स्वरूप काय, मूळ स्वरूप त्याचा असं आहे, महाराज म्हणतात तुकोबारा, रंग नहीं रूप नहीं नहीं बदन छाया, रंग नहीं रूप नहीं बदन छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं बदन छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं बदन छाया, निराकार निर्गुण तुहि रघुराया, निराकार निर्गुण तुहि रघुराया, निराकार निर्गुण तुहि रघुराया। मैं गुलाम तेरा, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम तेरा। मला म्हणतात रंग नाही रूप नाही नाही बरण छाया, त्याला छाया नसते, रंग नाही रूप नाही, बरं का, आवेग ज्याला आकार नाही उकार नाही, नवे नवे तो दिसत नाही पण त्याच्याशिवाय काही दिसत पण नाही असं समजून घ्या। तो दिसत नाही, अस्तित्व आहे, एकदा त्याचं अस्तित्व निघून गेलं त्या लोक अस्तित्व जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये आहे किंवा या पंचभूतात्मक शरीरामध्ये जोपर्यंत परमात्मा वसलेला आहे तोपर्यंत लोक आपल्याला म्हणतात, आपल्या लोक पाया पडतात, एकदा आपल्यामधून टाकतात, कुठे टाकतात ते तुम्हाला माहिती आहे की विस्तृत सांगायला नको। आणि म्हणून परमात्मा ठिकाणी ओप धरलेला आहे, त्या बोर्डामधून आली, मशीन मधून आली, मशीन मध्ये कुठून आली, बोर्डात आली, बोर्डात विद्युत आहे, कशावरून, नाकात वास येतो म्हणून महाराज असं काय उलट सुलट विचारतात, उलट सुलट विचारावं लागतं तेव्हा जमतं। ज्या अर्थी फुलामध्ये वास नाकाला येतो त्या अर्थी फुलात सुगंध नाही म्हणायची ताकद काय, मग वास कसा येतो, नाही ना, हवा आहे, हवा म्हटलं आहे ना, मग कुठे दिसते ती, म्हटलं पानं हलतात पण, मग या बऱ्याचशा गोष्टी त्या दिसत नाही पण त्या आपल्याला मान्य करावे लागतात। तद्वत भगवान परमात्मा विठ्ठल जाडी साडी वाराला, विठ्ठल जाडी साडी वाराला, गावाला जी मुरला, त्या दृष्टीने देखीला, त्या दृष्टीने देखीला, विठ्ठलाची विठ्ठलाची साधू संतांनी अनुभवला आणि साधू संत लगे हराचार नाम पूर्ण आयुष्य या साधूंनी आपल्यासाठी ओतप्रोत केलंय। काय देतो त्यांना आपण, खरं म्हणजे त्यांना काही आवश्यकताच नाही आपण द्यायची, एवढं त्यांना देवाने देऊन ठेवलं नाही का, आपल्याला त्यांना काय द्यायची आवश्यकता नाही, एवढे परमात्म्याची कृपा त्यांच्यावर आहे। आणि म्हणून येथे उपकारासाठी आले घरदा वैकुंठी, उपकार करण्यासाठी ही साधू मंडळी आली, म्हणून जगाच्या कल्याण जगाचं कल्याण करण्यासाठी आले, म्हणून अशा मच्छिंद्र महाराजांना नमन करतो। विठ्ठल साधू संतांनी त्या भगवान परमात्म्याला पाहिला, न्याहाळला, अनुभव आला आणि अनुभवल्यामुळे परमात्मा जगामध्ये ओतप्रोत भरलेला आहे। पण हा असा परमात्मा
जगामध्ये भरलेला असलेला आहे हे बरोबर आहे, पण मग जर या अभंगाची भूमिका जर पाहिली तर मला तर असं वाटतं या अभंगाच्या तिसऱ्या चरणातून घुसावं आणि मग तिकडे बाहेर कुठं पडावं असं वाटायला लागतं. बघा तुम्ही, कारण हा परमात्मा अव्यक्त निराकार नाही जे आकार, जेथून चराचर हजीसे बसे. मग ह्या अभंगाच्या तिसऱ्या चरणामधून पण तुकोबारा तेच म्हणतात. काय म्हणतात? अव्यक्त आकार नाही ज्या, नाही विठ्ठल विठ्ठल, अव्यक्त जे आकार आले, रूपा आले. मग तुकोबाराया सारखे श्रेष्ठ पुरुष असे म्हणतात की जो व्यक्त नव्हता, जो आकाराला नव्हता, जो डोळ्यांच्या दृष्टीचा विषय नव्हता, तो भगवान परमात्मा तो आकाराला आला. हेच अभंगाच्या तिसऱ्या चरणातून म्हणतो. अवतारामध्ये दत्ता अवतार सांगितलं. मूळ विषय असा, तुझ्यामुळे सगळं चराचर चालतं का? देवाचं नाव नाही घ्यायचं. अरे दुर्योधनाच्या समोर कृष्ण गेला नव्हता असं नाहीये, कितीतरी वेळा गेला होता, 2-3 वेळा तर गेलाच असेल, पण दुर्योधनाला कधी कळला नाही की हा भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून हे जे अधर्मी लोक असतात ना, याला सरळ करण्यासाठी, कारण हे तसे सरळ होत नाही बरं का, आणि जे पण अधर्माची बाजू घेऊन लढतात ना त्यांना पण देव ठेवत नाही. लक्षात ठेवा, अधर्माची जे बाजू घेतात ना त्यांना पण देव सोडत नाही. मग ते भीष्माचार्य असोत, कृपाचार्य असोत, द्रोणाचार्य असोत, कर्णासारखे दानशूर असोत, भगवान परमात्मा म्हणतो नाही. जेव्हा एका स्त्रीची अब्रू बरं का टांगली जात होती, एका माऊलीला आबरेला तुम्ही भर सभेमध्ये तिथं वस्त्र हरण करत होते, तेव्हा तुम्ही सगळी मोठी माणसं होती, आणि सगळी मोठी माणसं असताना सुद्धा तुम्ही एकाने पण विरोध केला नाही. म्हणून सांगतो, पाप करणं गुन्हा आहे, पाप करणं गुन्हा आहे, पण पाप करताना बघणं हा डबल गुन्हा आहे. तुम्ही जर खैरे महाराज जर एखाद्याला मारताना बघत असाल आणि तुम्ही तिथे गेले नाही मध्ये, तर तुम्हाला डबल पाप, आणि तुम्ही गेले तर तुम्हाला लई पुण्य लागतं. म्हणून परमात्मा सगळ्यांना म्हणाला, भीष्माचार्यजी, कर्णजी, काय धर्माची भाषा बोलता तुम्ही? अधर्म केला, अरे 7-7 जण मिळून एका अभिमन्यूला मारता, कुठला धर्म पाळला तुम्ही? हा, पूर्ण महाभारत बघा. आणि एका अबलीची अब्रू लुटताना बरं का, तिला विवस्त्र करताना तुमच्या डोळ्यामध्ये जरा पण अश्रू आले नाही. म्हणून एकाला पण ठेवणार नाही. म्हणून भगवान परमात्म्यानी 100 कौरव होते, त्याच्यातला एक पण शिल्लक ठेवला नाही. 100 कौरवामधला एक पण शिल्लक ठेवला नाही, आणि 5 मधल्या एकाला पण धक्का लागून दिला नाही. याला म्हणतात धर्म. एक पण नाही. मग असू दे कोणी पण, मैं हो ना, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीविरमूर्ती ध्रुवा नीतीर मतीर मम. ज्या ठिकाणी कृष्ण आहे आणि जिथे अर्जुन आहे तिथेच विजय आहे. ज्या ठिकाणी कृष्णाची नीतिमत्ता आहे आणि अर्जुनाची बरं का सात्विकता आहे, तोच विजय आहे, आणि ती आपल्यामध्ये आहे. विठ्ठल Kumar
जय